हाय. मला नेहमी वाटायचं की मला ना 2 मुलं आहेत, पण एवढे हिऱ्यासारखे दिलेत ना, मुलगी आणि मुलगा. कारण त्यांचे गुण वेगळेच आहेत, त्यांचे स्वभाव वेगळेच आहेत. माया, दया, प्रेम आणि संस्कारांनी भरलेली अशी मुलं मलाच दिलेत देवाने, असं वाटायचं मला. मग मुलीचं लग्न झालं. मग ते जावई तर समाजात आले ना, बाहेरचं कोणी लेकरू. ते पण एवढे छान भेटले, एवढे छान भेटले की असं वाटलं बापरे, निवडूनच ठेवलं होतं मुलीसाठी एवढा गोजीरवाणा मुलगा. मग काही वर्षांनी मुलाचं लग्न झालं. आता मला विचारतात सुनबाई कशी आहे. पटकन तोंडातनं नाव असं निघतं नाव की खूप छान आहे. आणि खरंच ती खूप छान मला देवाने मुलगीच दिली आहे ती. आणि खूप म्हणजे सद्गुणांनी भरलेली अशी आहे. आणि मला वाटतच नाही की माझे ते 2 मुलंच इतके गोजीरवाणे होते. हे समाजातनं आलेले मुलांना जॉईन झालेले मुलं एवढे छान दिलेत ना, की एकीने मला एका कार्यक्रमात सहज विचारलं की सुनबाई देखणी आहे हो तुमची, छान दिसते. आणि माझ्या मुखातनं पटकन निघालं की फक्त दिसायला छान नाही आहे, ती गुणांनी पण खूप छान आहे. तर हे निघालं पाहिजे. हे निघण्यासाठी कुठली जोर जबरदस्ती नव्हती, कोणीतरी काहीतरी शिकवून ठेवलेलं नव्हतं. हे रिअलवालं होतं, जे मनातनं बाहेर निघालं. तर असे लेकरं मला लाभलेत. मी ईश्वराचा खूप शुक्रिया, थँक्यू बोलते त्याला. पण हे असं असतं की आपल्याला आपलं मन स्वच्छ असेल ना, तर आपल्याला सगळं काही जीवनात सुंदर सुंदर घडत जातं. आणि खरंच ह्या देवाचा वारंवार मी थँक्यूच बोलेल की जीवन माझं खूप सुंदर झालं आहे, की असे लेकरं मला लाभलेत जावयाच्या रूपात, सुनीच्या रूपात. आणि खूप छान आहेत आताचे मुलं सगळे.